उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या. त्यांच्या बापाला मी कळलं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, हे त्यांना माहित नाही अजून. त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं. ऐका हो, ऐका, मध्ये बोलू नका, बोलू नका. की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत. हा, तुम्ही शांत बसा, शांत बसा, तुम्ही शांत बसा, शांत बसा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आकडा का वेगळा वेगळा आला? तर केंद्र सरकार हे रॅन्डम तपासणी करतं म्हणून त्यांचा वेगळा आकडा आला. राज्य सरकार हा जिथं स्रोत आहे तिथली तपासणी करतं म्हणून त्याचा आकडा वेगळा आला. मी आरोप नाही केलेला, त्यांची तपासण्याची पद्धत वेगळी आहे. राज्य सरकार, ऐका हो, ऐका, मध्ये बोलू नका, बोलू नका. हा, तुम्ही शांत बसा, शांत बसा, तुम्ही शांत बसा, शांत बसा. मंत्री महोदय, शांत बसा, शांत बसा, शांत बसा. ठीक आहे, बसून घ्या. मी सांगतो अहो, मी सांगतो, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, उत्तर देतोय, बसून घ्या. मी माझी उत्तर सभागृहाला देतोय. विनंती आहे, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. माझी सभागृहाला विनंती उत्तर आहे, देतोय आणि उत्तर देऊन जर माझी कोणी खाली सन्माननीय बोलत मंत्री असेल. महोदयांना विनंती आहे आणि सदस्यांना विनंती आहे, आपसात बोलू नका. इथे अध्यक्ष बसलेले आहेत, आपण अध्यक्षांना अड्रेस करा. आपसात बोलू नका. बसा, बोला, बसा, तुम्ही बसा. अहो, त्यांनी प्रश्न विचारला, त्यांचं उत्तर ऐका. नाही ऐकलं तर नवीन नवीन तुम्ही विचारा. ठीक आहे, तुम्ही खालून बोला. सगळे बोलणार तर कसं उत्तर देणार? बोला, आपण बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राऊत साहेब जे बोलले, राऊत साहेब केंद्र सरकारची तपासणी करतं ते रॅन्डम करतं आणि आपण जी तपासणी करतो ते स्रोत करतो. त्यामुळे त्यांनी जी रॅन्डम तपासणी केली त्याच्यामध्ये 35%, आपण स्रोत प्रमाणे तपासणी केली तर 11.5%. असा फरक जो आलाय हा वेगळ्या वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे. त्याच्यामध्ये मी आक्षेप नाही घेतला, उलट खरी माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा याबाबत सन्माननीय आमदार महोदयांनी जी मागणी केलेली आहे, जसं बम साहेब असतील किंवा नानाजी असतील किंवा रोहितजींनी सांगितलं असेल की या ठिकाणी, तर कृषी मंत्री, पर्यावरण मंत्री यांच्यासोबत आपण सगळेजण मिळून एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो काढण्याचा प्रयत्न करू. हो, ठीक आहे. तुमचा प्रश्न म्हणजे सभागृहाची प्रॉपर्टी आहे, सगळ्यांनाच बोलायचं आहे. नाही, मी एक एक देतोय. माझे फक्त दोन विषय आहे. मंत्री महोदयांना माझे 2 प्रश्न आहे की फ्लोराईड आणि याच्यामध्ये नायट्रेट सोबत फ्लोराईड सुद्धा आहे. तर आता ज्या जलजीवन मिशनमध्ये ज्या योजना सुरू आहे याचं काम काही ठिकाणी प्रलंबित आहे. ज्या गावामध्ये फ्लोराईड आणि नायट्रेट सापडलेला आहे अशा जलजीवनमध्ये, अशा गावाला फास्ट ट्रॅकमध्ये त्या विहिरी कंप्लीट करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्यक्रमाने व्हावी अशी आपण डिपार्टमेंटला सांगून ते करावं, हा एक विषय आहे. दुसरा विषय, ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे, आमच्याकडे फ्लोराईड सुद्धा आहे, नायट्रेट फक्त ज्यात दिसलेलं आहे पण फ्लोराईड सुद्धा आहे. अशा ज्या गावं आहेत ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे, त्यामध्ये किडनीचे आजार, दात खराब होणे, अनेक आजार होतात, त्या ठिकाणी एक फिल्टर प्लॅन्ट एक तर शासनाने किंवा DPTC मधून जास्तीत जास्त 10 ते 15 लाखामध्ये ते होते, त्या ग्रामपंचायतीला आपण देणार का, अशा पद्धतीचा एक निर्णय घेऊन आपण सर्व महाराष्ट्रात द्यावा. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती, नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे. तर तिथे आपण जवळपास 682 गावांमध्ये ROचे प्लांट लावले. जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय ROचे प्लांट सुद्धा तिथे लावले. आदरणीय आमदार महोदयांनी विचारलंय, ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण ROचे प्लांट ऑलरेडी देतोच. तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे ROचे प्लांट देऊ. ठीक आहे, आदित्य ठाकरे बोला. देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, हे खरं तर विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे. की आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील, चांगले काही सूचना द्यायचे असतील, चला बोला, तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू. इथे अनेक मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा. कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रॅन्डम आहे. ह्यांनी MIDC, तर आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे, आपण बोटं टाकून चालणार नाही. आणि जर आत्तापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठका लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे. तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना. तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या. चला पुढे. रोहित पवार बोला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, ठीक आहे, एक माझ्या नंतर आपण उत्तर. तुम्ही मला बोलू एक द्या. मिनिट, मला बोलू द्या. रोहितजी
रोहित पवार अहो, बस त्यांच्या रोहित बाप- एक त्यांच्या- मिनिट त्यांच्या अहो, बापाला मी माझ्याकडे- कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून. बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला. त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं. ठीक आहे चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.